नमस्कार मंडळी. आता आपण पुढचा सेक्टर बघूया ज्याच्यामध्ये कुठला शेअर मॅक्सिमम पडलेला आहे. ओके, हा त्यातला तिसरा व्हिडिओ आहे. ओके, आपण रिअल इस्टेटचं बघत होतो. NBCC ओके 13% पडलेला आहे NBCC. ओके, ASI इंडस्ट्रीज तिथल्या तिथे आहे. लोधा डेव्हलपर पण 14% वाढला आहे. कजारिया वगैरे वाढला आहे. ओके, रिअल इस्टेटमध्ये वाढलेले शेअर म्हणजे असं शोभा 10% वाढलेला आहे. बाकी सगळे जिथल्या तिथे किंवा थोडेसे पडलेले आहेत. ओके, आता रिटेलमध्ये बघूया काय काय. डीमार्ट 6% वाढला आहे. डीमार्ट रिटेलसुद्धा फॉरेवर शेअर आहे बघा. एकही शेअर पडलेलं नाही रिटेलमध्ये. ऑल आर अप. ओके, इन लास्ट 1 इयर 6%, 7%, 10%. त्यामध्ये डीमार्ट आहे, ट्रेंट आहे, नंतर शोभा इज कम रॉंगली ओव्हर हिअर सो फॉरगेट इट. V2 रिटेल आहे आणि टायटन आहे. ओके, ते सगळे शेअर्स वरती गेले. त्यानंतर बघू शिपिंग सेक्टरमध्ये माझगाव डॉक्स. ओके, हा शेअर चांगला पडलेला आहे. तर माझगाव डॉक्स 30% पडलेला आहे. ओके, शिपिंग सेक्टरमध्ये. आणि हा डिफेन्समध्ये पण येतो माझगाव डॉक. ओके, त्यानंतर कोचिन शिपयार्ड पण 25% पडला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन हा पण 20% पडला आहे. तर मोस्ट ऑफ देम आर डाऊन ओनली. त्यामुळे शिपिंग इज नॉट डन वेल एक्सेप्ट मे बी अडानी पोर्ट्स. ओके, इज डन व्हेरी वेल. ओके, आता शिपिंग अँड लॉजिस्टिक्स नॉर्मली खूप कॉम्पिटिशन असते. आता इराण वॉरमुळे काही कंपन्यांना प्रचंड फायदा झाला आहे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा GE शिपिंगमुळे. पण बघा GE शिपिंगसुद्धा 9%च वर गेला, एवढा फायदा होऊन सुद्धा. त्यामुळे या सगळ्या टिपिकली अवॉइड एक्सेप्ट फॉर माझगाव डॉक आणि कोचिन शिपयार्ड हे सगळे अवॉइड सेक्टरमध्ये आहेत. ओके, सोलरमध्ये कुठला खाली गेला आहे सगळ्यात. ओके, शक्ती पंप 30% खाली आहे, 33% खाली आहे. बाकी सगळे ओके आहेत, गुड. शुगरमध्ये सगळ्यात खाली पडलेला आहे KCP शुगर आणि विश्वराज शुगर. तर KCP इज वर्थ बाईंग इज, विश्वराज इग्नोर. दालमिया शुगर पण उत्तम कंपनी आहे, 18% खाली आले. पुढच्या वर्षी नक्कीच वर जाईल, आत्ता खाली आहे. ओके, शुगर सेक्टर इज बेसिकली डिपेंडंट ऑन गव्हर्नमेंट आणि डिपेंडिंग ऑन पाऊस चांगला पडला तर केनचं हार्वेस्टिंग उत्तम होतं आणि त्याच्यामुळे हे पण चांगलं येतं, यील्ड पण चांगला येतो. त्यामुळे शुगरला रॉ मटेरियल्स नाही मिळाले, पाऊस नाही पडला तर काय होणार शुगर सेक्टरचा, असा तो शुगर सेक्टरचा डायलेमा आहे. ओके, रॉ मटेरियलला खूप पैसे द्यायला लागतात. पहिलं शुगर सेक्टरला शुगर सेलिंगला भाव खूप कमी आहे. त्यामुळे इथेनॉलला सुद्धा प्राईस कॅप्ड आहे, शुगरला पण प्राईस कॅप्ड आहेत. तर प्राईस जर कॅपिंग केलेलं असेल गव्हर्नमेंटने तर तुम्ही काय प्रॉफिट मिळवणार ना. त्यामुळे गव्हर्नमेंट शुगर सेक्टरकडे लक्षच नाही असं माझं मत आहे, स्पष्ट मत आहे. इथेनॉलला सुद्धा रेट वाढवत नाहीत. असं वाटलं होतं 4 वर्षापूर्वी जेव्हा इथेनॉल येईल तेव्हा या लोकांना इतके चांगले दिवस येतील की इंडियन ऑइल किंवा ऑइल कंपन्यांसारखे दिवस येतील, एकदम सोने पे सुहागा दिवस येतील. पण काहीच झालं नाही. त्यामुळे गडकरीजींनी जे सांगितलं की शेतकरी अन्नदाता बरोबर फ्युएल पण तुम्हाला देईल, हे बरोबर आहे. पण त्याचं प्रॉफिट काहीच नाही मिळत आहे त्यांना. ओके, शुगर कंपन्यांना प्रॉफिट काहीच मिळत नाही, हार्डली दॅर मेकिंग सम मनी. टॉप 2-3 कंपन्या, बाकी सगळे लॉसमध्येच पडलेले आहेत बिकॉज ऑफ कॅपिंग ऑफ इथेनॉल प्राईस आणि शुगर प्राईस. ओके, एक्सपोर्ट पण थांबवला शुगरचा गव्हर्नमेंटनी. टेलिकॉम सेक्टर, टेलिकॉममध्ये मोस्ट ऑफ पीपल आर डुईंग वेल, कारण टेलिकॉम हॅज बिकम लाईक युअर फूड, राईट. फूडला आपण काय काटकसर करू शकत नाही. रोज 2दा जेवायलाच लागतं, 3दा जेवायलाच लागतं. यू हॅव टू बाय ग्रोसरीज. सेम थिंग टेलिकॉममध्ये डेटा घ्यायलाच लागतो. ओके, मोबाईल फोन रिचार्ज करावाच लागतो. त्यामुळे टेलिकॉम सेक्टर इज ऑल्सो विल नेवर डाय. ओके, आणि इंडस टॉवर, भारती एअरटेल सध्या दोन्ही खाली दिसतात. भारती एअरटेल त्याच्यात खूपच 1800 वगैरे आला होता, 2100वरनं. सो वर्थ वॉचिंग इट. ओके, त्याच्यानंतर पुढचं सेक्टर टेक्स्टाईल सेक्टरमध्ये हिम्मत सिडका अर्धा झालेला आहे. ओके, आणि ऑब्वियसली 2 आले एकदा, 2 वेगळ्या डेटा भरल्यामुळे. नंतर स्टोवेक इंडस्ट्रीज पण 30% खाली आला आहे. ट्रायडंट पण 22% खाली आला आहे. ओके, ते टॉप सेक्टर टेक्स्टाईलमध्ये सगळे सेक्टर आता वरती जातील. जसं जसं आता ब्रिटिश म्हणजे UKचं आपलं डील्स ऑलरेडी साईन झालं, इफेक्टिव्ह जुलै आहे. त्यामुळे एक्सपोर्ट सुरू होतील टेक्स्टाईलचे, अमेरिकेला पण सुरू होतील. बाकीच्या जगामध्ये आपण तर मार्केट बघितलेलंच आहे. त्यामुळे टेक्स्टाईल सेक्टर इज ऑल्सो गोइंग टू बी टर्निंग अराउंड. टुरिझममध्ये पिट्टी. ओके, या माणसाने शेअर स्वतःचे विकल्यामुळे इझी ट्रिप सगळ्यात बसलेल्या खाली. IRCTC आय डोंट नो व्हाय इट इज डाऊन. प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, गव्हर्नमेंटचं पण याच्यामध्ये स्टेक इज लेस दॅन 75%. तरीसुद्धा शेअर पडलेला. OFSचा काही याच्यामध्ये डर नाही आहे. OFSमध्ये ऑफर फॉर सेल गव्हर्नमेंट आणतं आहे का IRCTCमध्ये, तर नाही आहे, कारण ते आर ऑलरेडी बिलो 75%. त्याचा पण प्रॉब्लेम नाही आहे. तरीसुद्धा शेअर इतका पडलेला आहे तर का. टुरिझम सेक्टर आहे. परवाच त्याचा मी कॉल ऐकला, तर ह्याचा टुरिझम सेक्टरमध्ये IRCTCच्या टूर्स चांगल्यावरती चाललेल्या आहेत. ओके, नंतर रेल नीरमध्ये सुद्धा चांगला प्रॉफिट आहे, गाड्या खूप वाढत आहेत. ओके, पण वंदे भारतमध्ये यांना जास्त प्रॉफिट मिळत नाही अशी एक वदंत आहे, राईट. कारण त्यांचं काहीतरी बिलिंग चाललेलं असतं की रेल्वेला डायरेक्टली ह्याचा IRCTCलाच प्रॉफिट मिळत नाही. पहिल्यांदा रेल्वेला मिळतो, पण मग रेल्वे काहीतरी IRCTCला पास ऑन करते, असं काहीतरी आहे. त्यामुळे IRCTC शेअर हॉपिंग 40% पडलेलं, अनबिलिव्हेबल आहे. IRCTC सारखे रेल्वे इंडिया द होल इंडियाज ट्रॅव्हल्स इन द ट्रेन, राईट. छोट्या मोठ्यांपासून गरीबांपासून सगळे ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतात, सगळे हाय एंड ट्रॅव्हलमध्ये करतात आजकाल. तरीसुद्धा IRCTCचा
रेव्हेन्यू वाढवून प्रॉफिट वाढवून सुद्धा शेअर मात्र पडलेलं आहे. आय डोंट नो द रिझन. तुम्ही मला सांगा, माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये लिहून सांगा मला. ओके. टुरिझममध्ये अजून एक BLS इंटरनॅशनल, हा पण 18% पडला फॉर नो रिझन. विसा सेक्टरमध्ये. नंतर गुडियर टायरमध्ये, गुडियर टायर हा किती पडला आहे? 19% पडला आहे. चांगली कंपनी आहे गुडियर टायर, छोटी कंपनी आहे तरीसुद्धा हा शेअर पडला. साऊथची कंपनी आहे, राईट. बाकी टायर सेक्टरमध्ये सगळे सेंचुरी इनकाचे मात्र जोरदार वाढलेत प्रॉफिट आणि JK टायरचे वाढलेत. ओके. नंतर पुढचा लास्ट सेक्टर आहे तो वेल्थ सेक्टर. वेल्थ सेक्टरमध्ये जबरी प्रॉफिट सगळ्यांचे वाढलेले बघा. वेल्थ सेक्टरमध्ये मॅक्सिमम कुठला MCXचा वाढला आहे प्रॉफिट, राईट. निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंटचा वाढला आहे. एका वर्षाचे प्रॉफिट सांगतो मी तुम्हाला. ओके. मे 25 ते आता जून 25, राईट. BSE, आनंद राठी वेल्थ, नंतर ICICI AMC. ओके. MCX डबल झाला आहे. सो ठीक आहे, एक खालचा उडवून टाकू आपण. वेगवेगळ्या टाईमलाईनला आपण डेटा एंट्री केल्यामुळे तसं दिसतं. या 15%. ओके. नंतर कॅम्प्स 10%, CDSL 8%, JM फायनान्स पडलेला शेअर आहे, अजूनही तुम्ही घेऊ शकता 120-125ला. हो, हा पण वेल्थ सेक्टरमध्येच मोडतो. HDFC AMC पण वेल्थ सेक्टरमध्येच मोडतो, पण हा पडलेला नाही. HDFC AMC स्टील गोईंग स्ट्रॉंग. जिओजीत सिक्युरिटीज पडलेला आहे, 75ला घेऊ शकता तुम्ही इफ यू विश. केफिन टेक्नॉलॉजी 800ला घेऊ शकता. त्याची प्रॉफिटेबिलिटी 8% कमी झाली. एकच शेअर त्याची प्रॉफिटेबिलिटी 8% कमी झाली. दुसरा आहे तो हा जिओजीत आणि UTI. हे तिन्ही शेअर सध्या खालच्या भावाला अवेलेबल आहेत. ओके. तर यू कॅन थिंक ऑफ व्हेंचरिंग इन टू इट, कारण वेल्थ सेक्टरलाही मरण नाही आहे, राईट. फक्त एखाद्या वर्षीचं मार्केट पडलं तर ऑब्व्हियसली ते खाली येतात. तसं नाही आहे. हॉस्पिटल आणि लॅबला मार्केट कुठे का जाईना, तुम्हाला तेवढे पैसे द्यायलाच लागतात त्या टेस्टला, किंवा हॉस्पिटलमध्ये गेला तर तेवढं बिल तुम्हाला भरायलाच लागतं. त्यामुळे हॉस्पिटल आणि लॅब सेक्टर हेच काय म्हणायचं, इज प्रूफ फ्रॉम द मार्केट फॉल और मार्केट राईज. ओके. मार्केट राईज झालं तर ऑब्व्हियसली जास्त लोक लॅब टेस्टिंग करायला जातील आणि हॉस्पिटलमध्ये मात्र जाणार नाहीत, किंवा जातील सुद्धा. जास्त पैसे खर्च करून जास्त चायनीच्या गोष्टी केल्या तर हॉस्पिटलमध्ये पण जातील. त्यामुळे मार्केट ॲग्नॉस्टिक शेअर्स कुठले आहेत तर लॅबोरेटरी शेअर्स, ओके, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी शेअर्स आणि हॉस्पिटल सेक्टर. ओके. बाकी सगळे शेअर्स हे मार्केट डिपेंडंट असतात. ऑटो सेक्टरसुद्धा त्याच्यापासून इम्युनच आहे, आणि ETF तर म्हणजे इम्युनच आहे. बिकॉज ETF इम्युन काय आहे, कारण ETFचे सगळे क्लस्टर मिळून तो असतो ना. म्हणजे जसं निफ्टी असतं ना, काही पडतात काही वाढतात, ओव्हरऑल नेट इफेक्ट तुम्हाला दिसतो निफ्टीमध्ये, तसंच ETFमध्ये तुम्हाला नेट इफेक्ट दिसतो. टुरिझम सेक्टरमध्ये 10 शेअर्स आहेत तर 5 पडतात, 5 वरती जातात. नेट काय होतं तेवढाच तो ETF हलत असतो, आणि त्यामुळे सेफ्टी खूप जास्त आहे कम्पेअर टू इंडिव्हिज्युअल शेअर. इकडे तुम्हाला जर मटका लागला तर चांगला शेअर तुम्हाला 200% प्रॉफिट देईल, दुसरा जो शेअर असेल तो दड्ड लागला तो 200% लॉस देईल. त्यामुळे नेट तुम्हाला काहीच मिळणार नाही, राईट. त्याच्यामुळे ETF इज मोर सेफ दॅन इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. त्यामुळे ETFमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करा. ज्यांना रिस्क घ्यायची अजिबातच कॅपॅसिटी नाही, शून्य कॅपॅसिटी आहे, त्यांनी ETFमध्ये तर नक्कीच इन्व्हेस्ट करायला पाहिजे. 3 वर्ष तुम्ही जर थांबलात त्याच्यामुळे तुम्हाला पण हॉपिंग प्रॉफिट मिळू शकतो. आणि हे माझा 44 वर्षाचा अनुभव आहे म्हणून सांगते तुम्हाला की माझा जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये ETF जो सेक्टर असतो ना, आपल्याला पोर्टफोलिओ जो आहे तो सेक्टर वाईज पोर्टफोलिओ येतो. त्याच्यामध्ये ETFचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये मला एकही लाईन आयटमला लॉस नाही आहे. बाकी सगळ्या लाईन आयटमला कुठे ना कुठेतरी लॉस असतो. कारण तो शेअर ऑटोमध्ये म्हटलं तरी ठीक आहे, हुंडाई चांगला चालला आहे, पण टाटा मोटरने लॉस केला, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीला अशोक लेलँडने लॉस केला, असं असू शकतं ना. पण तुम्ही ऑटो ETF जर घेतला, ऑटो ETF काय तुम्ही 20 रुपयाला घ्या, 22 रुपयाला घ्या, 27 रुपयाला गेला तर विकून टाका, परत 22ला आला तर घ्या, 30 रुपयाला आला तर विकून टाका ना. यू कॅन डू धिस इन मल्टिपल टाइम्स इन अ इयर. ओके. आणि तुम्ही त्याच्यामध्ये 1000, 2000 पैसे लावू शकता आणि लाखात सुद्धा लावू शकता, राईट. तसा हा प्रपंच आहे ETFचा. आणि सेक्टर वाईज तुम्हाला सांगितलं कुठला शेअर सध्या सगळ्यात जास्त पडलेला आहे. सेक्टर वाईज आपण अभ्यास केला 3 व्हिडिओजमध्ये. हा जर्नी आहे शेवटी. ह्या चॅनलचं नाव काय माहिती आहे तुम्हाला, की इन्व्हेस्टमेंट सफारी आहे ही. सफारीमध्ये तुम्हाला ॲनिमल दिसतात, कधी कधी कोणीच दिसत नाही. तर आत्ता आपल्याला ॲनिमल खूप कमी दिसतात, लांब दिसतात. ते ॲनिमल तुमच्या अगदी जवळ येतील, तुमच्यावर हल्ला करणार नाहीत, पण ती सगळी प्रॉफिटची ॲनिमल असतील, आणि तेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करायला विसरू नका. ओके. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.